लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा शहराचा पाणी प्रश्न सुकवत तापी विहिरीचा वीज पुरवठा सुरू, पाणी पुरवठा लवकरच पूर्ववत। शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवत तालुका सिंदखेडा येथील तापी नदीवरील विहिरीचा वीज पुरवठा ऑगस्ट 2025 पासून थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आला होता। या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून बुराई नदी पात्रातील विहिरीतून शहराला पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला होता। मात्र आता त्या ठिकाणचा जलसाठा संपल्याने सुकवत येथील मुख्य पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करणं अत्यावश्यक बनलं होतं। महावितरणकडून 2 जानेवारी 2026 रोजी पाठवण्यात आलेल्या वीज बिलानुसार तब्बल 43 लाख रुपये थकबाकी असल्याचं नमूद करण्यात आले होते। शहरातील पाण्याची तीव्र गरज लक्षात घेता नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी तसेच नगरसेवकांच्या सूचनेनुसार 13 जानेवारी रोजी तातडीनं 1 लाख रुपये वीज बिलापोटी भरण्यात आले। त्यानंतरही महावितरणनं पुढील भरण्याच्या सूचना दिल्यानं नगरपंचायतीकडे मर्यादित निधी शिल्लक असतानाही अत्यावश्यक सेवा म्हणून 19 जानेवारी रोजी पुन्हा 4 लाख रुपये थकीत वीज बिलात जमा करण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेत अजित पवार तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मोलाचं सहकार्य केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा विभागाचे सचिव लोकेश चंद्रा यांना थेट आदेश देत वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्देश दिले। तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडेही विनंती अर्ज सादर करून वीज पुरवठा खंडित जो झाला होता तो तात्काळ सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला। दरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठ्याची चाचणी सुरू असताना तालुक्यातील 85 गावं पाणी योजनेच्या कामादरम्यान शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप तुटल्याचं निदर्शनास आले। ही बाब संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले असून आज 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाईप जोडण्याचं काम पूर्ण झालंय। सध्या बुराई नदीच्या पात्रात पाणी दाखल झाले असून लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू होणार आहे। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे, सुभाष माळी, दीपक माळी, पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी सध्याची वस्तुस्थिती समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नगराध्यक्षा कलावती माळे यांनी केलंय। आपल्या शहरात पाणी आलं असतं, कालपासून वीज जोडणी आल्यानंतर भरपूर लोक श्रेय घ्यायला आले, पण ते पडद्यामागे काय घडलं, काय कसं घडलं ते त्याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती। सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह राहणाऱ्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट मी काल विचारलं होतं की आपल्या बाजूला आपले जे सिंदखेडा शहराचे जे ॲक्च्युअल आहे त्याच्या बाजूला जे दुसऱ्या योजनेचं काम चालू आहे खेड्या गावाचं 85 गावाच्या पाणी पुरवठा त्याच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आपल्या गावाची जी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती त्यांच्या JCBने फुटून गेली होती। पाणी चालू झाल्यानंतर पाणी इकडं वाहत होतं म्हणून शहराला पाणी आलं नाही, हे संबंधित ठेकेदाराची चुकी होती। आता त्याचे काम रात्र 12पर्यंत चाललं तरी आता सकाळी ते वेल्डिंग झालं त्याच्यात। याच्या पुढे आपल्या शहराच्या पाईपलाईनला किंवा आपल्या विजेच्या कनेक्शनला काही प्रॉब्लेम आला तर संबंधित ठेकेदार आणि त्याची यंत्रणा जबाबदार राहील। नगरपंचायत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल होतील। योजनेच्या कामावर आम्ही या ठिकाणी आहोत। सर्व नागरिकांना वस्तुस्थिती निदर्शनास यावी याकरता हा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहोत। या ठिकाणी इथले जे 2 आपले इलेक्ट्रिक पंप सेट आहेत, 3 आहेत एकूण, त्याच्यापैकी 2 आता सुरुवात व्हायचे आहेत आपल्याला, परंतु ऑगस्ट 2025 पासून इथले आपण लाईट जोडणी खंडित केलेली होती। कारण बुराई नदीमध्ये पाणी होतं, तिथले इंटेक विहीर जी आहे तिथूनच आपल्याला पाणी पुरवठा होत होता, पण बुराई नदीमधलं पाणी अचानक कमी झाल्यामुळे हे आपल्याला सुरू करणं भाग होतं। आपल्याला तेव्हापासून थकीत वीज बिल जे होतं ते 22 लाख होतं। ऑगस्ट 2025 मध्ये प्रशासनाने 2 लाख रुपये भरले होते, परंतु 2 जानेवारीला आपल्याकडे जेव्हा लाईट बिल आलं त्याच्यामध्ये 43 लाख रुपये थकीत असल्याचं नमूद करण्यात आलं, परंतु ते वाढीव 23 लाख कोणते आहे याच्याबद्दल आपण MSEBला पत्र दिलेलं आहे। त्याच्यानंतर म्हणजे 2 जानेवारी नंतर आपण येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता प्रयत्न सुरू केले आणि त्यांना कार्यकारी अभियंता यांना विनंती करून आपण 13 जानेवारीला नफा फंडामधून 1 लाख रुपये त्या वीज बिलामध्ये भरले। मात्र तरी देखील आपल्याला वीज मंडळाने येथील खंडित वीज पुरवठा सुरू केला नाही। त्यामुळे विविध पातळ्यांवरून वरिष्ठांशी संपर्क साधून
गटनेते राठी बहुमाळी, कलावती माळी नगराध्यक्षा तसेच आपल्या गटाचे सर्व नगरसेवक यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देखील आपण प्रयत्न करायचा या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न केला. तथापि त्याला काही अडचणी येत गेल्या. सुरुवातीला एबीसीने आपल्याला 2 लाख रुपये भरले तरी सुरू करता येईल असं सांगितलं आणि